माती दळवायला कामात येईल. आलं 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 आ अमरावती जिल्ह्यात कापूस पिकाखालील जवळपास यावर्षी 2,52,000 हेक्टर राहण्याची शक्यता आहे. त्याकरता लागणारे कापूस बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, परंतु काही विशिष्ट वाणाचा तुटवडा निश्चितच आहे. शेतकऱ्यांना आव्हान आहे की एका विशिष्ट वाणाकरता शेतकऱ्यांनी आग्रह धरू नये. इतर सर्व वाणाचे सारखेच गुणधर्म असणाऱ्या सर्व वाणाचे उपलब्धता बियाण्याची आहे. त्यामुळे विशिष्ट वाणाचा जर आग्रह धरला नाही तर बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. आणि अवैध सोर्सकडून बियाणेसुद्धा खरेदी करू नये. बियाणे खरेदी करताना पावती घ्यावी, जेणेकरून आपली फसवणूक आपल्याला टाळता येईल. शेतकऱ्यांना मी नम्रपणे आवाहन करू इच्छितो की पूर्वमोसमी पावसाला सुरुवात झालेली आहे. अद्याप जो आपला मान्सूनपूर्व पाऊस असतो तोच होत आहे. मान्सूनचा पाऊस अद्याप झालेला नाही. त्याच्यामुळे पुरेसा पाऊस झाल्याशिवाय कुठल्याही पिकाची लागवड करू नये. आणि बियाणे खते खरेदी करताना अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी करावी. खरेदी केल्यानंतर पावतीसाठी आग्रह धरावा, पावती घ्यावी. आणि अवैध सोर्सकडून बियाणे खरेदी करू नये, कारण की त्यामध्ये आपल्याला बोगस बियाणे मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि एका विशिष्ट वाणाकरता आग्रह करू नये, त्यामुळे काळा बाजार करण्याकरता इतरांना प्रोत्साहन मिळतं. जर आपण या सर्व गोष्टी केल्या तर निश्चितच आपला खरीप हंगाम यशस्वी जाऊ शकतो. खरीप हंगामाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आताची सध्याची परिस्थिती अशी आहे, शेतकरी पूर्ण पेरणीपूर्व तयारीसाठी नाही का सज्ज झालेला आहे. परंतु आताची सध्याची परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्यांना म्हणजे जे वाण पाहिजे त्या वाणासाठी नाही का बाजारात नाही का भटकंती होत आहे. जसं 155 कपाशीचं वाण आहे, या वाणासाठी नाही का पूर्ण शेतकरी हा नाही का वनवन फिरत आहे, तरी त्यांना उपलब्ध होत नाही आहे. आणि ब्रॅकिंग काम चालू आहे. आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्याला जे 155 कपाशीचं जे वाण आहे हे अतिरिक्त पैसे देऊन खरेदी करावं लागत आहे. एवढं आता सध्याची परिस्थिती अशी झालेली आहे की या कृषीप्रधान देशामध्ये जर शेतकऱ्याला जे हवे ते वाण ते जर मिळत नाही आहे ते शोकांतिक आहे. यावर शासनानं प्रशासनानं कुठेतरी दखल घेतली पाहिजे. आणि हेच नाही होत तर समजा आता शेतकरी सध्या आता कपाशी किंवा सोयाबीन जे काही वाण आता खरीप हंगाम पेरणार आहे, त्यानंतर नाही काय येणाऱ्या 15 दिवसानं किंवा महिन्याभरानं युरियाचा तुटवडा होणार आहे. म्हणजे शेतकऱ्याला प्रत्येक म्हणजे अडचणीला सामोरे जावे लागत आहे. यावर कुठेतरी प्रशासनानं लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावं. आम्ही म्हणजे या चॅनलच्या माध्यमातून आम्ही या प्रशासनाला जागा करण्याचा प्रयत्न करत आहे. शेणखताकडे सध्या शेतकऱ्यांनी जी भरारी घेतलेली आहे हे योग्य आहे, कारण की जे जमीन जे सुपीकता वाढवायची आहे ती शेणखतामुळे वाढणार आहे. ज्यामध्ये नाही की गाईचं खत झालं, त्या पद्धतीनं आपलं ज्या पद्धतीनं आपण जे गावरानी खत म्हणतो, त्या खतामुळे जे सध्याची जे जमिनीची सुपीकता आहे ते कायमच राहते. त्यामध्ये नाही काय जे मोठ्या प्रमाणात जे सूक्ष्मजीव आहे ते सुद्धा चांगले राहतात, जमीन भुसभुशीत करतात आणि आपल्या उत्पादनात वाढ होते. याचा पिकांवर तर नाही परिणाम होणार आहे, पिकांवर परिणाम नाही होणार आहे, परंतु याचा परिणाम जो आहे सध्याची परिस्थिती शेतकरी नाही काय सध्या वाया किंवा आपली शेतीची जी पूर्वतयारी आहे, पेरणीची पूर्वतयारी करून मशागती करून सध्या तयार झालेला आहे. परंतु सध्या पेरणी करण्यासाठी म्हणजे पेरणी करणार नाही आहे शेतकरी, कारण की जोपर्यंत मोठ्या प्रमाणात पावसाचं प्रमाण होणार नाही आहे, ओल जास्त प्रमाणात होणार नाही आहे, कारण की यामध्ये नाही काय मोठ्या महागीचं बियाणं आणावं लागत आहे, बियाणं आणून ते पेरावं लागत आहे. आणि ह्या सर्व इतरत्र खर्च हा शेतकऱ्यांना म्हणजे
अपेक्षेपेक्षा जास्त होत आहे. उत्पादन तर होईल ते होईल, तो भाग वेगळा, परंतु खर्चसुद्धा पण आता जास्त आहे. नांगरची झाली, मग पंजी झाली, आता पाण्याची वाट चालू आहे. आता शेत तयार होऊन पाण्याची वाट चालू हा सर्व तयारी झाली, पाल्या फाल्यातून मोकळ्या झाल्या. कृषी विभागामार्फत तर काही प्रशिक्षण देण्यात आलं, पण काही ते जे आपलं बियाणं आहे त्याच्याचे ऑनलाईन अर्ज करा हे वगैरे सर्व माहिती दिली त्यांनी. आणि बाकी त्यांनी असं सांगितलं बा घरचं सोयाबीन पेरा, त्याची उगम क्षमता तपासा, बॅगचं पेरू नका. हा घरचं बी टाकाल, त्याची चांगली हे गुणवत्ता पाहून घ्या, बिजवाई करून पहा, अशी सर्व परिस्थिती त्यांनी सांगितली आहे. त्याप्रमाणे आम्ही आता तयारीत आहोत.